की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड पेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबांड यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल। पहिल्यांदा मी परभणीच्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती या सभागृहाला देऊ इच्छितो। परभणीमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दिनांक 10/12/2024 ला साधारणपणे 4:30 ते 4:45 च्या दरम्यान एक दत्ताराव सोपनराव पवार वय 47 या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जे प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती ती तिथे तोडफोड केली, त्याची काच फोडली, ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली। मुळात जर आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली, पोलीस घटनास्थळी पोहोचले, मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला। जमावाने रोडवरनं जाणाऱ्या एका बसची ट्रकची काच फोडली, रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। मात्र त्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जमावातले काही लोक, काही नेते मंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होती। त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जिल्हाधिकारी आले, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांची चर्चा करून तो जमाव तिथनं गेला। त्यातले 60-70 लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदीग्राम एक्सप्रेस जी होती त्याच्यासमोर त्यांनी रेल रोको केला। काही काळ तो रेल रोको चालला, मग त्यांनी समजवण्यात आलं, त्यांनी तो रेल रोको परत घेतला। दरम्यानच्या काळामध्ये काही संघटनांनी दुसऱ्या दिवशीचा परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचा एक बंद पुकारला आणि हा बंद पुकारल्यानंतर हा शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मीटिंगला पाचारण केलं। जवळपास 70 ते 80 विविध संघटनांचे कार्यकर्ते या शांतता मीटिंगला हजर होते आणि त्याच्यामध्ये जागा ठरल्या, कुठे कार्यक्रम होतील, कुठे रास्ता रोको होईल, कशा प्रकारे निवेदन दिलं जाईल, त्या हिशोबाने पोलिसांनी देखील 19 फिक्स पॉइंट तयार केले आणि त्यानंतर 11 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे 7-8 ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन सुरू झालं। शांततेचं सुरू होतं आणि त्यातल्या 7 वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी एक एक करून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शांतपणे आपली निवेदनं दिली आणि हा कार्यक्रम सुरू होता। या दरम्यान अचानक खानापूर फाटा, वसंतराव नाईक पुतळा, विसावा फाटा, गंगाखेड रोड या ठिकाणी काही आंदोलकांनी पहिल्यांदा टावर जाण्याची सुरुवात केली। त्यानंतर 300-400 आंदोलक जमा झाले आणि या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तोडफोड सुरू केली। मुळामध्ये ही घटना इतकी सिरियस होती की त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी बंद पाळलेला होता, कुठलंही दुकान उघडलं नव्हतं। तथापि हा जो काही जमाव होता, हा जमाव बंद असलेल्या दुकानांची तोडफोड कर, त्यांचे CCTV फोड, बाहेर काहींच्या समोर तारा होत्या, वायर्स होत्या, त्या जाळण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग दिसेल ती मोटर त्या ठिकाणी जाळण्याचं काम झालं। मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी गाड्या होत्या त्या गाड्या जाळण्याचं काम झालं।
आणि हे सुरू असताना मग मात्र ही तोडफोड सुरू असताना पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी 12 वाजता परभणीमध्ये आता जो काही नवीन कलम आहे 163 भाग नाग त्यानुसार जमावबंदी घोषित केली. पण याची उग्रता वाढत होती. ती उग्रता वाढत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी अश्रुधुराचा वापर केला, लाठीचार देखील त्या ठिकाणी केला आणि सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महिला होत्या, ज्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली, काचा फोडल्या, त्या ठिकाणचे खुर्च्या फेकल्या, जिल्हाधिकाऱ्याच्या फायली फेकल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्याने देखील अतिशय संयमाने कोणाशी दुर्व्यवहार न करता त्या ठिकाणी सगळी परिस्थिती हाताळली. आणि यानंतर ज्यावेळी बाहेरून कुमक आली, SRPF आपण आणली, त्यानंतर मात्र सगळा जमाव शांत झाला आणि या संदर्भात एक प्रकारे शांतता प्रस्थापित झाली. या दरम्यान कुठले कुठले गुन्हे दाखल झाले हे आपण स्वतः वाचून दाखवले आहेत, त्यामुळे मी पुन्हा वाचून दाखवणार नाही. पण एकूण जे काही दगडफेक करणारे, जाळपोळ करणारे आहेत, यातल्या 51 लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये 42 पुरुष, 3 महिला आणि 6 विधी संघर्षित बालकांचा समावेश होता. या 43 पुरुषांना 3 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली. महिला आणि बालकांना अटक करण्यात आली नाही. महिलांना नोटीस देण्यात आली आणि घरी सोडून देण्यात आलं. त्यांच्यावर कुठलीही कारवाई या ठिकाणी करण्यात आली नाही. साधारणपणे हे जे काही अटक सत्र आहे हे 6 वाजेपर्यंत चालू होतं. 6 वाजेनंतर कुठलंही अटक सत्र या ठिकाणी करण्यात आलं नाही. आणि या अटक सत्राच्या दरम्यान साधारणपणे जे लोक या ठिकाणी व्हिडिओ फुटेज मध्ये तोडफोड करताना दिसत आहेत, कोणाला मास्क वगैरे काही नाहीये, चेहरे सगळ्यांचे खुले आहेत आणि खुल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करतायत, दुकानांची तोडफोड करतायत. अशा लोकांवर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर काही अजून फॅक्ट मला या निमित्ताने ठेवायचे आहे. एक तर हा जो पवार आहे, जो काही आरोपी आहे, हा आरोपी मनोरुग्ण आहे. 2012 पासून त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे. आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता 4 डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती. आणि या 4 डॉक्टरच्या समितीमध्ये हे सगळे सायकियाट्री विभागाचे 4ही डॉक्टर आहेत. एक त्यातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांनी जो काही याच्या संदर्भातले याचे कागदपत्र आणि याची टेस्ट घेऊन जो रिपोर्ट दिलाय त्यात त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ॲज पर सिरियल मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन अँड अवेलेबल प्रिव्हियस ट्रीटमेंट रेकॉर्ड इट कॅन बी रेफर्ड दॅट ही हॅज अ मेंटल इलनेस, सायकोटिक इलनेस vis-a-vis mood disorder, is on treatment for the same. He has understood the meaning of the wrongful act and he has realized the consequences of the wrongful act. He needs to take regular treatment of psychiatrist. त्यात पुढे त्यांनी हे म्हटलंय की he has been seeking treatment for behavioral issues and alcohol use from Parbhani and Akola based on psychiatrist since 2012. He is aware of his mental illness and seeking help for the same. He has expressed feeling of guilt, hopelessness, death wishes intermittently in reaction to the current life event. त्यामुळे
मुळातच पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो ही जी काही एक कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्यात येते की सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि मग त्या मोर्चात काहीतरी संविधानाच्या विरुद्ध बोललं गेलं आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारची घटना झाली, म्हणून ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे. सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला होता 11:10 ते 12:35 आणि या मोर्चामध्ये कोण त्याच दिवशी त्याच्यानंतर 5 तासांनी घटना झाली आहे. हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही, हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आलाय. आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते? आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात, स्वतः राहुल पाटील उपस्थित होते, आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे, सुभाष जावळे, मराठा समन्वयक उपस्थित होते. याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील, याच्यामध्ये केवळ आणि केवळ बांगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात, बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांच्या संदर्भात मागणी करण्यात आली. कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी भाषण केलं नाही, केवळ साधू संतांनी भाषण केलं. भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही. सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी होते. त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे. ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही. आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल, त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या संदर्भात पहिल्यांदा तर ही कारवाई कुठल्याही जाती द्वेषातनं तयार झालेली नाही, कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे घटना घडलेली नाही, तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक अजून डिफरन्सिएशन केलं पाहिजे की या ठिकाणी बहुतांश आंदोलक, बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते. ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी ते आंदोलन केलं. हे हजारो लोक होते. 200-300 लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं. आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये, परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. आणि म्हणून ही जी कारवाई आहे आता ती अधिकची झाली आहे का याच्यावर मी येणार आहे. पण एक गोष्ट या सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहुतांश लोक शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन करत असतील तो राईटफुल अधिकार आहे. अशा वेळी जर काही लोक तोडफोड करत असतील तर आपल्याला हे ठरवायचं आहे की अशा प्रकारचा लॉलेसनेस आपण मान्य केला पाहिजे का. एक कोणीतरी मनोरुग्ण अशा प्रकारची कारवाई करतो आणि त्याच्यानंतर आपण बघा लोकांचं नुकसान किती झालंय. या ठिकाणी सरकारी कार्यालयांचं नुकसान तर आहेच, पण सामान्य जे नागरिक आहेत यांच्या गाड्या तोडल्या, टू व्हीलर तोडल्या, दुकानं तोडली, त्याचं देखील प्राथमिक नुकसान 1,89,54,400 कोटी रुपयाचं आहे. या लोकांचा काही संबंध नाही आहे या घटनेशी, पण त्यांचं अशा प्रकारे नुकसान हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण हे सगळं होत असताना एक विषय सातत्याने या ठिकाणी आला, कोम्बिंग ऑपरेशनच्या संदर्भात. खरं म्हणजे साधारण 4-4:30 वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय. मी तात्काळ पोलिसांशी बोललो. त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय. म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे अपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय. मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही.
त्यानंतर आयजींचं, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही. मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला. वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबांड यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला, वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली. मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई, या हायपर अग्रेसिव्ह होत्या आणि त्या अग्रेशन मध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला. त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ऍडमिट आहे आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहे. आपण पोलिसांची जात पाहत नाही. आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना, महिला पोलीस होत्या, त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं. कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची. आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे. यासोबत